नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, संक्रांत दिवशी चुकूनही करू नका ही 8 कामं आणि आवश्यक पाळा हे नियम. घराचे कायम भरभराट होईल. हो मित्रांनो, मकर संक्रांत दिवशी कोणत्या गोष्टी करणं हे आपल्याला टाळावं याबद्दल माहिती सांगणार आहे. कारण संक्रांत ही अशुभ नसेल तरीसुद्धा संक्रांतीच्या दिवशी काही कामं करणे हे वर्ग सांगितलेले आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष, सर्वांनी जास्तीत जास्त ह्या नियमाचं पालन करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगला राहील, पुण्याची प्राप्ती होईल, सूर्यदेवाची कृपा तुमच्यावरती होईल, असेच खूप सारे फायदे आहात. संक्रांतीचा सण हा 3 दिवस साजरा केला जातो. पहिला दिवस असते ती म्हणजे भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत. तर ते 3ही दिवस आपण अतिशय छान पद्धतीने साजरे करत असतो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असं म्हणतात. भोगीच्या दिवशी सर्वांच्या घरामध्ये भोगीची भाजी, ती लावलेल्या बाजरीच्या भाकरी, खमण चटणी, त्याचबरोबरच भात किंवा खिचडी किंवा अजून वेगवेगळ्या प्रकाराचे गावामध्ये बनत असतील. तर या दिवशी हे सर्व पदार्थ बनवण्याच्या नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून या जेवणाचा आस्वाद घेतात. त्याचबरोबरच ज्या नववधू आहेत, म्हणजे ज्या मुलीचे नवीन लग्न झालेले आहे, त्यासुद्धा संक्रांतीच्या सणासाठी म्हणजे पहिल्या सणासाठी आपल्या माहेरी येतात. संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्यांचे दागिने घालतात. काही ठिकाणी जावयाला या दिवशी तिळगुळ आणि आहेर देण्याची सुद्धा पद्धत आहे. त्याबरोबर या दिवशी सुवासिनी महिला एकत्र येऊन हळदी कुंकू समारंभ करतात, तिळगुळ वाटतात, एकमेकींना वाण देतात. त्यातल्याच दिवशी सुगड पूजनसुद्धा केले जाते. आणि तिसरा दिवस म्हणजे क्रांती. या दिवशी आपल्याकडे 5 वर्षाच्या आतील लहान मुलांना बोलनान घातलं जाते. लहान मुलांना सुद्धा छान सजवून हलव्याने दागिने घालून बोलनान घातलं जाते. अशा पद्धतीने संक्रांतीच्या ह्या 3 दिवसाचा सण अतिशय आनंदाने साजरा करतात. त्याबरोबरच संक्रांतीच्या दिवशी आपल्याला या गोष्टी करणं प्रक्षाने टाळावे आहे. त्या म्हणजे संक्रांतीमध्ये सांगितलेले वर्ज कामे. तुम्ही आतापर्यंत ऐकलेली असतील की दात घासणे, कठोर बोलणे, काही मशीनची धार काढणे, वृक्ष गवत तोडणे, कामविषयक सेवक इत्यादी कामे आपल्याला वर्ज करायचे असतात. तर आपल्या हिंदू पंचांगानुसार या दिवशी दात घासणेसुद्धा वर्ज सांगितलेले आहे. पण आपण सर्वजण आता एवढे पण नियम पाहत नाही. जेवढे आपल्याला पाळणं शक्य होते असेल तेवढे मात्र आपण जास्तीत जास्त पाळावं. पण दात न घासणे वगैरे हे सर्व नाही पाहिलं तरीसुद्धा चालेल. दुसरं म्हणजे कठोर बोलणं. म्हणजे या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही खोटं बोलू नाही, वाईट शब्द बोलू नाही. या दिवशी कोणत्याही गरीब किंवा असहाय व्यक्तीचा अपमान करू नाही. असे केल्याने पापाचा भागीदार होतो. घरी कोणी आपल्या एखाद्या व्यक्ती आलास त्यांना रिकाम्या हाताने परत जाऊ नाही. कारण ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब किंवा गरजू लोकांना काहीतरी दान करा ही प्रचलित होते. पूर्वीपासून असं म्हटलं जाते की जर तुमच्या घरी कोणी गरीब किंवा कृषीवृद्ध व्यक्ती आला तर त्याला कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. आपल्या क्षमतेनुसार त्याला थोडंसं तरी दान द्या. असे केल्याने तुम्हाला लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते. तुमचेही दर्शन मानले त्या दिवशी आपल्या घरी किंवा दारी कोणीही भिकारी, साधू किंवा वृद्ध व्यक्ती आले तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नाही. तसेच या दिवशी कामाविषयक सेवन करत नाहीत. कारण या दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे या दिवशी कांदा लसूण खात नाहीत. कारण कांदा लसूण तामसिक भोजनात येतात. त्याबरोबरच या दिवशी मांसाहार आणि मध सेवनसुद्धा करू नये. हो मित्रांनो, मकर संक्रांतीच्या दिवशी मद्यपान केल्याने जीवनावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते. या दिवशी दारू किंवा मद्य सेवन केल्याने घरातील सुख समृद्धी बिघडू शकते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी कोणतेही मांसाहार त्यांना किंवा नशा या दिवशी मसालेदार पदार्थ न खाता तिळगुळ, मूगडाळ खिचडी इत्यादीचे सेवन करावे. तसेच ह्या दिवशी ब्रह्मचार्यसुद्धा पालन करा. या संक्रांतीच्या दिवशी गाय किंवा म्हशीचे दूध म्हणजे गाई म्हशीचे धार काढणे सुद्धा या दिवशी वर्ज सांगितलेले आहे.
हो मित्रांनो, या दिवशी कुठल्याही पशुपक्ष्यांची प्राण्यांची हत्या करू नये. त्याचबरोबर या दिवशी शेतकऱ्यांची पिकांची कापणी करू नये, कारण मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या घरातील तुळससुद्धा तोडायची नाही. त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड किंवा गवत कापणे अशी कामं करायची नाहीत. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. मित्रांनो, जसं की मी सांगितले आहे की गंगा स्नानाला सुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे अत्यंत. त्यामुळे या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न सेवन करू नका. जर तुम्हाला या दिवशी तुमच्या जवळपासच्या कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करणं शक्य असेल तर अवश्य करा. जर हे शक्य नसेल तर आपण घरी जेव्हा स्नान करतो तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल मिश्रा आणि मग त्या पाण्याने स्नान करा. असं केल्याने गंगा स्नान केल्याचं पुण्य फळ तुम्हाला मिळू शकते. कारण या दिवशी आंघोळ केल्यावरच अन्नाचं सेवन करावे असं सांगितले आहे. काही छोटी छोटी काम आहेत की या दिवशी फक्त तुम्हाला ते करणे. चांगलं काम म्हटलं तर तुम्ही दान करू शकता. गरजू आणि गरीब लोकांना दान केलं तर त्यांचा फळ तुम्हाला नक्की मिळेल. तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धी घेऊन येईल. त्यामुळे आपल्याला होईल तेवढं आपल्या क्षमतेनुसार या दिवशी दान करा. आता मी जी काही तुम्हाला कामे सांगितलेले आहे तर हिंदू पंचांगानुसार ती काम मकर संक्रांतीच्या दिवशी करणं हे पूर्णपणे वर्ज सांगितलेले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नियमाचे पालन करा. मित्रांनो, सर्व नियमाचे पालन केले तर तुमच्या आरोग्यावर कोणतेही प्रकारचे वाईट परिणाम होणार नाही. उलट तुमच्या जीवनात आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद येईल. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच माहिती सांगितलेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.